विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आली या भंगा विठ्ठला. पांडुरंगा अभंगाला गोड काळजी वयाची, अभंगाला गोड काळजी वयाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बाबा. DJ Asif SK.
आता बघा बरं, बघा बघा. आरती वीरभद्रा शिवप्रिया महारुद्रा आरती वीरभद्रा
उडाण लाल दिव्याच्या गाडीला तू कुळाचा भिकारी आता आली अंमलदारी या माडीत गाडीत अब शंकर मल्हारी
संसार करावया चार संसार करावया संसार करावया प्रेम गावो विठ्ठल आवडी प्रेम गावो. आपल्या कार्यक्रमाची पत्रिका आम्ही विचार केला होता की आपण सगळ्यांना द्यावं, पण ती देता आली नाही, तितक्या प्रती आपल्याकडे तयार नाही. म्हणून मी इथून कार्यक्रमाचे जनरल स्वरूप काय आहे ते सांगतो, म्हणजे त्या पद्धतीनं आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती आपल्याला तयार ठेवता येईल. प्रमुख पाहुणे व्यासपीठावर विराजमान होताच पहिल्यांदा आपण राष्ट्रगीतानं सुरुवात करणार आहोत. मी एक विशिष्ट पद्धतीची उद्घोषणा करीन. त्या उद्घोषणेनंतर आपल्या शाळेत जशी घंटा वाजायची तशा घंटेचा निनाद आम्ही करणार आहोत. त्या घंटेच्या निनादानंतर आपण सावधानमध्ये उभे राहून सर्वांनी, प्रमुख पाहुणे आणि आपण सर्व राष्ट्रगीत गाणार आहोत, सामूहिक राष्ट्रगीत गाणार आहोत. त्यानंतर आपण एखाद्या मिनिटाचा पॉज घेऊन आपले गुरुजन आणि आपले काही सहअध्यायी मित्र जे काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यांचं स्मरण म्हणून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्या श्रद्धांजलीच्या नंतर श्रद्धांजली आणि आपला कार्यक्रम याला थोडंसं तोडण्यासाठी एखादा दुसऱ्या मिनिटाचा गॅप घेऊन आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे गुरुजनांना उद्घोषणेनं सन्मानानं आपण व्यासपीठावर बसण्याची, त्यांना ते स्थान ग्रहण करण्याची विनंती करणार आहोत. त्यानंतर होईल दीपपूजन, दीप प्रज्वलन आणि त्यानंतर मग मान्यवरांचा सत्कार होईल. मान्यवरांच्या सत्काराच्या नंतर आपल्या शिक्षक वृंदांचा आपल्या सर्वांतर्फे अगदी आनंददायी कृतज्ञतेनं आपण सत्कार करणार आहोत. आणि त्या सत्काराच्या नंतर प्रास्ताविक 1-2 ते 4 मिनिटाचा प्रास्ताविक होईल. त्या प्रास्ताविकानंतर आपल्या मित्र कंपनीपैकी एखादे आपले मित्र किंवा मैत्रीण त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि त्या मनोगतानंतर आपण आपल्या सर्वांना जी स्मृतिचिन्ह देणार आहोत त्या स्मृतिचिन्हांचं साधारणतः 50 लोकांना आपलं वाटप करायचं आहे आणि प्रत्येकाला 1 मिनिट लागेल असं काही ठरलं तरीही हे आपण एकाच वेळी जर वाटलं तर ते 50 मिनिटं कंटिन्यू तो कार्यक्रम जरा रेंगाळणारा होईल. म्हणून आपण पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या 25 लोकांना म्हणजे एक मी नाव घेत राहील त्याप्रमाणे आपण दोघांनीही मिस्टर मिसेस आपल्याच पतीसोबत आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. पाहुण्यांच्या हस्ते आपण त्याला ट्रॉफी म्हणूया, स्मृतिचिन्ह म्हणूया, ती स्वीकारणार आहोत. त्याचा छानपैकी आपण फोटो काढू स्मृती म्हणून. आणि 25 पहिल्या टप्प्यामध्ये आणि मग अजून 1-2-3 भाषणं झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाच्या आधी आपण परत उरलेल्या 25 लोकांना त्याच पद्धतीनं मिस्टर मिसेस व्यासपीठावर येत राहतील, फोटो काढत राहतील आणि आपण ती स्मृतिचिन्ह देणार आहोत. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होईल आणि आभाराच्या नंतर पसायदानाने आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. पसायदानाच्या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्या सांगता होताना एक उद्घोषणा आपल्याला आधी केलेली आहे, आम्ही अजून परत करतो की आपला जी वही आणि पेन दिला गेलेला आहे तो कदाचित तुम्ही घेतला नसेल तर तिथे काउंटरवरून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण आपलं नाव, आपण कुठल्या विभागात नोकरी केली,
आपले काही विशेष छंद असतील तर सध्या आपण कुठे राहतो, आपला मोबाईल नंबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळीपासून इथं आल्यानंतर या कार्यक्रमाच्या संदर्भात तुमच्या फिलिंग्स काय वाटल्या किंवा या कार्यक्रमाचं नियोजन झाल्यापासून 15 दिवसापासून 20 दिवसापासून महिन्यापासून आपल्या मनात काय भावना उचमळून आल्या त्या भावना आपण त्या वहीवर लिहून काढायचे आणि जाताना ती वही आमच्याकडे संयोजन समितीकडे सादर करायचे आणि त्या सगळ्या वहींचं आम्ही छानपैकी एडिटिंग करून आपल्या सगळ्यांच्या भावना, आपल्या सगळ्यांची नावं, आपल्या सगळ्यांचे फोन नंबर, आपल्या सगळ्यांचे काही विशेष छंद असतील, विशेष काही गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टींचं नोंद करून आपण एक स्मृती पुस्तिका काढणार आहोत. ती स्मृती पुस्तिका काढण्यासाठी कदाचित आम्हाला 15 दिवस एखादा महिना लागू शकतो आणि त्यानंतर आपल्याला ती स्मृती पुस्तिका सगळ्यांना वाटप करायचे, सगळ्यांना पोहोचवायचे. त्याचं कारण असं की आज आपल्या चेहऱ्यावर एकमेकांना भेटल्यानंतर ओसंडणारा जो उत्साह आहे, जो आनंद आहे, तो आनंद 1-2-3 दिवसात ओसरून जाईल आणि आपण परत एकमेकांना विसरून जाऊ. कोण कुठे गेला, कोण कुठे गेला, पुन्हा आपलं आठवणार नाही. असं होऊ नये. आपल्या कार्यक्रमाची स्मृती आपल्या सोबत राहावी. आता आपण एका वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आहोत. त्या टप्प्यावर ह्या स्मृती जपणं हे खूप छान असतं. त्या स्मृती आपल्या पुढच्या पिढीला आपल्या स्मृत करता येतील म्हणून असं आपण एक स्मरण पुस्तिका काढणार आहोत. त्या स्मरण पुस्तिकेसाठी कृपया आपल्याकडे जी नोंद वही देण्यात आलेली आहे, आपण खिशाला पेन आता रिटायर झालेल्या अवस्थेत आहे, लावला असेल नसेल असं होऊ नये म्हणून त्याच्यासोबत पेन सुद्धा दिलेला आहे. तुम्ही घेतला नसेल तर कृपया घ्या, वही पेन घ्या आणि त्यावर लागणाऱ्या सविस्तर नोंदी करा. त्या सगळ्या नोंदी आम्ही नोंद करणार आहोत. त्यानंतर जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. आपण सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि जेवणाच्या आस्वादाच्या नंतर आपण सगळ्यांचं फोटो सेशन, आनंदाने एकमेकांच्या भेटीगाठी आणि आपल्या मनातले काही हितगुज कोणाशी काही बोलायचे असतील ते आपण बोलत राहू. थोड्याच वेळात पाहुणे येतील आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. काम तुम्हारे ही काम से होता है, मेरा नाम तुम्हारे ही नाम से बनता है, मेरा काम तुम्हारे ही काम से होता है, मेरा नाम तुम्हारे ही नाम से. तुम जैसे मेहरबान का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. चला, शाळा सुरू होत आहे. राष्ट्रगीत सुरू करा. जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे,
कृपया आपण अस्वस्थ व्हावं. तसा खूप मोठा कालावधी आहे आणि या 46 वर्षाच्या कालावधीमध्ये शाळेच्या आणि आमच्या सामूहिक जीवनामध्ये खूप मोठ्या उलटापालटी झाल्या. त्या काही सुखद होत्या आणि काही दुःखदही होत्या. त्या दुःखद पैकी एक म्हणजे ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी आमच्या पंखात पोळ भरलं, अशा आमच्या शिक्षक लोकांच्या पैकी अनेक जण काळाच्या पडद्यावर गेले. आमचे शिक्षक लोक काळाच्या पडद्यावर गेले, त्यांची आम्हाला आठवण येते. पण आमचे सहअध्यायी सुद्धा, कारण आता आम्ही सुद्धा 63-64 वयापर्यंत आलेलो आहोत, म्हणून आमचे काही मित्रही काळाच्या पडद्यावर गेले. त्या सगळ्यांची आम्हाला तीव्रतेने आठवण येते. त्यांची आठवण म्हणून, डीप ग्रॅटिट्यूड म्हणून आपण त्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. परत एकदा मी सर्वांना विनंती करतो, आपण 1 मिनिटासाठी स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण करू. सात सावधान. आणि जिल्हा परिषद हायस्कूल मुलांचे आणि मुलींचे येथील 1978-79 साली 10व्या वर्गात असणाऱ्या सर्व मुला मुलींच्या स्लेअर प्लेअर कार्यक्रमासाठी मी आपल्या सगळ्यांच्या गळ्यातील काही, खेडवासियांच्या गळ्यातील काही मुखेड भूषण जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य आणि माणूस म्हणून अत्यंत चांगलं व्यक्तित्व यांना मी अध्यक्षस्थान स्वीकारून पुढील कार्यक्रमाची अनुमती द्यावी अशी विनंती करतो. अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. अध्यक्षस्थान सरांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आपला पुढील कार्यक्रमासाठी परवानगीही दिलेली आहे. आता त्याचप्रमाणे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ ज्यांनी मुखेडच्या आणि परिसरातील सगळ्या लोकांच्या हृदयातला गूढ निनाद तर ओळखत आहे, पण कुणाच्या हृदयात कुठं काहीतरी खट्टू झालं ते सुद्धा त्यांना पटकन कळतं. ते आमचे सन्माननीय पाहुणे डॉक्टर अशोकजी गौरवा यांनी आमचं प्रमुख पाहुणे म्हणून पद ग्रहण केलेले. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव आणि आमच्या पेक्षा एक बॅचला सिनियर असलेले, ज्यांना विद्वतेची जैनी देण आहे असे आमचे ज्येष्ठ मित्र म्हणूया, 1 वर्षाला का असेल ज्येष्ठ मित्र आहेत उल्हासजी देवगडवार साहेब, ते पण आमचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांनी सुद्धा आसन ग्रहण केलेलं आहे आणि आमची विनंती मान्य केली आहे. माजी कृषी संचालक सुरेशजी अंबुलकर साहेब हे सुद्धा आपले प्रमुख पाहुणे आहेत आणि यानंतर आपला घडवणारे सर्व गुरुजन वर्ग व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. आपण आता त्यांच्या स्वागताचा आधी आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करूया. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि गुरुजनांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन आणि दीप
DJ Asif SK. मुख्यभूषण डॉक्टर दिलीप कुंडे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी आमच्या संयोजन समितीचे अध्यक्ष यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं ते आमचे मित्र दत्तात्रय चौधरी यांना मी विनंती करतो की आपल्या व्यासपीठावरील अध्यक्ष कुंडे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी ॲडव्होकेट बालाजी बंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी जबरदस्त साहेबांचा हा कार्यक्रम आयोजित करताना सगळ्यात पहिल्यांदा ज्यांची आठवण केली ज्यांच्या स्मृती आपल्या मनात जागवल्या ते आपले गुरुजन वर्ग. कारण हा शाळेचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये शाळा हे पंढरपूर म्हटलं की शाळेचे गुरुजी हे एका अर्थानं विठ्ठल असतात आणि त्या विठ्ठलाचा सत्कार करणं या आपल्या कार्यक्रमाचं एक मुख्य अंग आहे. म्हणून मी गुरुजनांच्या सत्कारासाठी पुढे जातोय. सगळ्यात पहिल्यांदा किडे गुरुजी यांचा सत्कार करण्यासाठी सन्मान करण्यासाठी मी ॲडव्होकेट श्रीधर खेडकर आणि श्री नरहरी नागावा यांना विनंती करतो की त्यांनी किडे गुरुजींचा DJ Asif SK. त्यानंतर आपण अशा गुरुजींना सत्कारासाठी इथे करणार आहोत सत्कार करणार आहोत की प्रत्येक गुरुजीला एक शाळा असते. आपले गुरुजी म्हटलं की जिल्हा परिषदेचे विद्यार्थी, किडे गुरुजी म्हटलं की हुतात्मा वाले विद्यार्थी, आणखी कोणीतरी गुरुजी म्हटलं की मुलींची शाळा. पण आमचे एक गुरुजी असे होते त्यांना सगळ्या शाळेतलेच नाही सगळ्या मुखेल आणि मुखेलच्या सगळ्या परिसरातले लोक ओळखायचे आणि ते त्यावेळी इंग्रजी विषय शाळेतही शिकवायचे आणि शाळेच्या बाहेरही शिकवायचे. त्यावेळी आजच्या सारखं मार्गांचं एवढं मोठं उधळपट्टी होत नव्हतं. आम्ही अगदी मॅट्रिकला नापास होणं हा नियम होता.
पास होणं हे अपवाद होतं आणि नापास झाल्यानंतर आम्ही नापास व्हायचो नेमकं इंग्रजीमध्ये, कारण आमचं इंग्रजी फार मोबाईल वेगळं असायचं त्यावेळी. पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक जादुई मास्तर भेटलेले होते. त्यांच्याकडे गेलं की आपण हमखासपणे इंग्रजी पास होतो. तसंच आपण सगळे त्याच्याकडे जाऊन पास झालो. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल मी संबोधन करतोय श्री सोनटक्के सरांना. या वयातही त्यांची तब्येत अगदी खणखणीत आहे. आताच मी त्यांना म्हणालो की सर आता तुम्ही आणि मी सारख्याच वयाचे दिसतो. असे आमचे तरुण गुरुजन सोनटक्के सर यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. शंभू सावकार कौतिकवार. दुपेकर गुरुजींना विनंती करतो ज्यांनी आम्हाला विज्ञान शिकवलं. कारण त्यावेळी आम्हाला विज्ञान फारसं कळत नव्हतं. त्या वयात आम्हाला विज्ञान शिकवलं आणि त्याचाच आधार म्हणून माझ्यासारखे दयानंद सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक झाले आणि तिथं सुद्धा गुरुजींच्या नावाचा वारसा आम्ही पूर्ण जपला. त्या दुपेकर गुरुजींचा सत्कार करण्यासाठी मी विठ्ठल पाटील चित्रवार आणि लक्ष्मीकांत पोद्दार यांना विनंती करतो त्यांनी गुरुजींचा या दोन आमचे मित्र मुंडे गुरुजींच्या सत्कारासाठी की ज्यांनी सोनटक्के सरांसारखा दुसरा आपला नापासवाला विषय गणित ते होते भले जिल्हा परिषद शाळेमध्ये, पण सोनटक्के सरांच्या सारखंच तो अवघड विषय असल्यामुळं, गणित अवघड विषय असल्यामुळं त्याच्याकडं सगळ्या शाळांचे विद्यार्थी यायचे. मी तर त्याच्याकडे शिकलो, पण माझ्या सगळ्या बहिणी भाऊ सगळे मागणे सरांकडे शिकले. आणि परवा निमंत्रण देण्यासाठी मी मागणे सरांना फोन केला तर माझ्या मनात इतक्या छान भावना उचलून आल्या. कारण मागणे सर बोलताना इतक्या आनंदात बोलत होते. मला वाटलं की आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मागणे गुरुजींचं आणि माझं आपल्या सर्वांचं वय आपण 10 वर्षाला कमी करत आहोत. अशा मागणे सरांचा सत्कार करण्यासाठी, सन्मान देण्यासाठी मी बोलवतोय राजाभाऊ पांडे, किशन नारलावा आणि वीरभद्र चोंडे या 3 मित्रांना मी व्यासपीठावर बोलवतोय. त्यांनी मागणे सरांचा सत्कार सन्मान करावा.
आणि शिवाजी सलम या तिघा मित्रांना त्यांनी व्यासपीठाकडे यावं. त्यांनी सध्या हुतात्मा माधव विद्यालयात मुख्याध्यापक असलेले राजेश पडणकर सर यांचा सत्कार करावा अशी मी या SK K लक्ष्मीकांत गुंडाळा आणि दत्तात्रय कोत्तापल्ले यांना आणि त्यांनी सत्कार आणि स्वागत करायचं आहे श्रंगारे गुरुजींचा. श्रंगारे गुरुजींच्या सत्कारासाठी मी बोलवतोय आमचे मित्र अनंत जोशी, लक्ष्मीकांत गुंडावा आणि स्वीकारण्यासाठी विनंती करतो ठाकरे गुरुजींना. त्यांचा सत्कार स्वागत करणार आहेत राजू चोरपवा, महबूब पठाण आणि मनोज कलोलवा. विनंती करतो की त्यांनी आमच्यातर्फे होणारा स्वागत आणि सत्कार स्वीकारावं. आमचे मित्र लातूरहून आलेले आमचे मित्र विजय दीक्षित, इथेच असलेले चंद्रकांत शिवडे आणि शशिकांत नाईक या तिघांनी एकाळे सरांचा सत्कार सुरेश भारतवा आणि दत्ता कांबळे पाळेकर गुरुजींचं आमचे मित्र मारुती खंगावे, बसवराज कुरवळकर आणि बालाजी हंडेवा यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि कमशेट्टी सरांचा सत्कार यांना कळलं त्यांनी मला फोन केला. मी त्यांना विनंती केली की दादा तुम्ही या. त्यांनी विनंतीला लगेच होकार दिला आणि ते आले. म्हणून आपण डॉक्टर इंगोले साहेबांचा आमच्या समन्वय समितीच्या वतीनं सत्कार स्वागत करूया. बालाजी चटवार, गणेश कुलकर्णी आणि देवीदास मागेडवार या तिघांना आम्ही विनंती करतो की त्यांनी डॉक्टर इंगोले साहेबांचा उत्तम कुलकर्णी या सत्कारासाठी व्यासपीठाकडे येथील सलीम शेख, किशोर पवनकर आणि मी विश्वंभर इंगोले. चांगल्या पद्धतीने संचलन केले असेल. आमचे मित्र
आसिफ SK ही कार्यक्रमाची मजा थोडी कमी व्हायला लागते, ती होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घेऊया. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी कृषी विभागातून सेवानिवृत्त झालेले आमचे मित्र जे एक उत्तम गायक आहेत श्री विश्वनाथ बंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि स्वागत प्रास्ताविक व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे स्नेही, आमचे मित्र, आमचे गुरु डॉक्टर कोंडे साहेब, तसेच उल्हास देवडा साहेब, तसेच आमचे दादा अण्णा असे श्री सुरेशजी अंबुगेकर साहेब, तसेच माझे गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी आणि वहिनी, सर्वांना माझा नमस्कार. तसेच मित्र, आम्ही सुरेश दादा अंबुगेकर साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन एक आम्ही विचार केला की त्यांनी 50 वर्षाचं स्नेह मिलन घेतलेला कार्यक्रम घेतलेला आहे, तर आपण त्याला 46 वर्ष व्हायला लागले, तर आपण एक कार्यक्रम घेऊया. मग पुण्याहून श्रीधर मुकरीकर आला, नंतर पाळेकर आला, नंतर राजाभाऊ आला, मग इथं नरहरी नानावर आणि पुन्हा दत्तू सावकार, शंभू सावकार, हे सगळे मित्र आम्ही एकत्र गोळा झालो. त्यात बाबू पाटील. मग एकत्र बसून विचार केला की आपल्याला कार्यक्रम घेता येईल का. दुरून फोन लावण्यापेक्षा आपण एक मीटिंग घेऊया. 6 महिन्यापूर्वी एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की कोण कोणाकडे काम सोपवायचं. त्यावेळेला अवघे 10 ते 15 मित्राचेच फोन नंबर होते आमच्याकडे. तर म्हणलं आपण प्रत्येकाशी भेटूया आणि सगळ्यांचे फोन नंबर घेऊया. त्या अनुषंगाने आम्ही हे मिशन राबवलं. तर साधारणतः आम्ही या कार्यक्रमासाठी माझे मित्र पाळेकर, नंतर राजाभाऊ, सगळे पूर्ण मित्र, एक 3400 किलोमीटर आम्ही प्रवास केला या कार्यक्रमासाठी आणि डोर टू डोर जाऊन भेटलो. तर त्या भेटीमध्ये एक असं एक आम्हाला विटॅमिन मिळालं. प्रत्येक म्हणतात की यम विटॅमिन, तर तसं मला मित्र विटॅमिन मिळालेलं आहे. म्हणून ती ऊर्जा दिली असल्यामुळं मी सगळ्यांना म्हणालो इथून 10 वर्ष तुम्हाला काही होणार नाही. कारण त्यांनी याच्यामध्ये एकच असं आहे की समोरचा मित्र आणि मी त्या 46 वर्षानंतर भेटल्यावर दोघांना जो आनंद झाला आणि जे गप्पा निघाले त्या काळामध्ये गेले, तर ते वेगळा असा एक अनुभव आला. त्या अनुषंगाने आम्ही 125 मित्राची यादी काढली. त्यामध्ये 88 मित्र ग्रुपवर आलेले आहेत आणि 3 मित्रांचं एंड्रॉइड मोबाईल असल्यामध्ये ग्रुपवर नाहीत. असे 81ला कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्यामध्ये 16 विद्यार्थी निधन पावलेले आहेत. अध्यापन माहिती नसलेले, भूमिगत असलेले 23 मित्र अजूनही आहेत. त्यांचा शोध सर्चिंग चालूच आहे. पुढचा ज्यावेळेस आम्ही नेक्स्ट कार्यक्रम घेऊ तर त्यांना जरूर शोधून काढू. त्याच्यासाठी विशेष म्हणून आपण आलेलो. त्यामध्ये आमचे PS आहेत, कोणराव आहेत आणि पवनकर आहेत. त्यांच्याकडून त्यांना शोधून काढा म्हणायचं. तर हे करूपर्यंत आम्ही बरोबर शोधून काढूया. तर अशा प्रमाणे आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि त्याचं फळ आज जे दिसत आहे, जे लहान मोठ्याचं वाटत लक्षामध्ये जे रूपांतर झालंय, आज सर्वांचे आज या ठिकाणी उपस्थिती आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे याचं कॅल्क्युलेशन कुठल्याही रुपयामध्ये पैशामध्ये होत नाही. आणि त्याचं एकच विचार म्हणजे इथून 10 वर्ष आयुष्य वाढलेलं आहे प्रत्येकाचं. धन्यवाद. तर माझं एक मनोगत थोडंसं कमी शब्दात करतो. मी एक वेळेस असंच बसलो होतो, तेव्हा मला असं वाटलं की आपली मेमरी कुठपर्यंत चालेल. तर मग एक विचार केला की आपण 68ला पहिलीला होतो, 69ला दुसरीला, असं करत करत 78 79ला 10वी झाली. तर एखादी आपण जे आज जे मराठी विषय मागे पडत चाललाय, मराठी शाळा बंद होत चालल्या,
तर त्याच्यासाठी मग आपल्याला तरी आवडत आहे का? आपण इतक्या वर्षाखाली शाळा शिकली, जवळपास 58 वर्षाखाली, तर आपल्याला काय आठवत नाही. म्हणून तुम्ही एक विचार केला आणि एक कविता आठवायला लागलो. तर मला कविता आठवले. मी त्याची एक एक ओळ 10 वर्षाची 9 दिवस मागे पुढे होईल. पहिली कविता पहिला, पोपटा पोपटा बोलतोस गोड पण झालाच रोड, खाना जरा पेरूची फोड, भाऊ भाऊ बोलतोस गोड, देतोस फोड, दार उघड आणि बसो. दुसरीला अशी कविता होती, येले येले पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला पोटा पाऊस झाला मोठा. तिसरीला कविता होता, मनीमाव नेहमीच तुला हवा खाऊ, बसता उठता गुरु गुरु म्याऊ म्याऊ सदा सुख. चौथीला कविता असं होती, या बारांनो या रे या, लवकर बरोबर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा असणार. पाचवीला अशी कविता होती, या ठिकाणी आमचे मामा ठाकरे सर, त्यांनी प्रत्येक कवितेला त्यांनी असं एक छान अशी त्याला छंद लावायचा. तर त्याच्यामध्ये त्यांचीच कविता आहे, महानी मऊ बिछाने कंदील श्याम गाणे, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. सावीला एक कविता अशी होती मुंग्याची, वारू वारू मुंग्याची वारू, रमी कीटकानी बांधिले देऊळ, रतिकेचा कण एक एक घेऊन स्वतंत्र दुर्गम बांधिले देऊळ. सातवीला एक अशी कविता होती, अनामिरा जिथे जहाला तुझा जीवनांत, संगत घेना कुणी बांधले भेटली गवात. आठवीला एक अशी कविता होती, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. नवीला अशी एक कविता होती, गाई पाण्यावर गाय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही मिळाल्या, उभय मित्राच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या बोरटीला, कृष्ण वारे वाहते नाशिकात, गुलाबाला स्मृती काश्मीरात, नंदनातील हरविती वंदरीला, कोण बोलले माझ्या बोरटीला. एक 10वीला एक कविता अशी होती, गणपतवाणी बिडी पिताना जावयाच्या नुसत्याच गाड्या, म्हणायच्या आणि मनाशी की या जागेवर बांधील म्हण्या. तर या आठवणीचं मी या ठिकाणी केलंय.